बोलतात म्हणे तुला आमच्या धर्मा, मी कोणाच्या धर्माबद्दल बोलत नाही, कारण माझा धर्म मला कोणाच्या धर्माबद्दल बोलायची इजाजत देत नाही. कारण बाबासाहेबांना संविधान मध्ये जातपात नाही केला, जातपात नाही केला, मी कोण जातपात करणारी. बाबासाहेब तेव्हा संविधान लिहित होते, पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले की मराठा लोकांसाठी तुम्ही काहीतरी संविधानामध्ये लिहा. बाबासाहेब पंजाबराव देशमुखांना बोलले की बाबा पंजाबराव माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून देतो, तुम्ही या संविधानावर नजर टाका. पंजाबराव देशमुखानं संविधान वाचलं. पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाबासाहेबांना बोलले की बाबासाहेब खरंच तुम्ही महान आहात, मी तुमच्यासाठी मराठा लोकांसाठी काहीतरी मागायला आलो होतो एवढं, पण तुम्ही बाबासाहेब संविधानामध्ये मराठा लोकांसाठी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त टाकलं. कारण मी म्हणतो की मराठा लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे, का आरक्षण भेटू नये, त्यांचा सुद्धा अधिकार आहे. बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले की आज मी आहो आरक्षण घ्या, उद्या मी नसणार तुम्हाला आरक्षण द्यायला. तेव्हा तुमचे पूर्वज म्हणत होते की आम्हाला आरक्षणाची गरज नाही, मग आता घ्या शकून, आम्हाला काय सांगता, घ्या ना, मी त्याच्या खड्या. आम्ही तर तुमच्या मागे आहो. आम्ही म्हणतो की तुम्हाला भेटलं पाहिजे, कारण आम्ही जातपात करणारे लोक नाही. उठले सुटले आमचा शिवाजी महाराज, आमचा शिवाजी महाराज कुठला भामटे हो तुमच्या शिवाजी महाराज, सगळ्यांचा शिवाजी महाराज आहे. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे आहे, छत्रपती संभाजी राजे आमचा राजा आहे, बरोबर की नाही. त्यांनी जातपात नाही केलं, तुम्ही कोण माझी तुमची जात करणारे. आणि खरंच जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असाल तर तुमची तर नियत कोण्या माय बहिणीच्या बद्दल गलत नाही झाली पाहिजे. भामटे हो तुम्ही तर बलात्कार करता रे. अरे विचार करा तुम्ही, सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांना नजरांना म्हणून पाठवली होती, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला साडी चोळी घेतली, बहीण मानलेली तिच्या घरी घेऊन दिलं. हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका कार्यकर्त्यांनी भिकाजी गुजरांनी एका बाईवर बलात्कार केला, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे पाय आणि हात दोन्ही छाटले होते. आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता, आज बायावर बलात्कार करता, भामट्या तोंडाचे हो, आणि म्हणता की आमचे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी राजे आमचे, संभाजी राजे आमचे. अरे जेव्हा संभाजी राजाचे तुकडे करून फेकले आमचं तो कोणता खान होता औरंगजेबानी, जेव्हा तुकडे करून फेकले तेव्हा तुमचा एकही पूर्वज आला नाही रे त्यांचा तुकडे उचलाला. तेव्हा आमचा एक गणपत महार आला आणि संभाजी राजाचे पूर्ण तुकडे उचलून आणले आणि शिवले, आणि संभाजी राजाचा अंतिम संस्कार केला. कारण संभाजी राजे आमचे राजे आहेत, छत्रपती शिवाजी उठले सुटले का आमचे राजे,